आणि त्या ठिकाणी वैनगंगा नळगंगा प्रकल्पाच्या माध्यमातून हे पाणी 560 किलोमीटरचा कॅनल तयार करून 2 नद्या जोडून संपूर्ण विदर्भाचा कायापालट या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण करणार आहोत। माझ्या शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळणार आहे आणि त्याच्या जीवनामध्ये मोठं परिवर्तन हे या ठिकाणी होणार आहे। आज आपण पाहू शकतो, मगाशी बावनकुळे साहेबांनी उल्लेख केला, आंबोऱ्याचा जो काही कायापालट होतो आहे, माननीय नितीनजींनी त्या ठिकाणी जगातला आयकॉनिक ब्रिज असतो तसा ब्रिज बांधला, त्याच्यावर वरती हॉटेल बांधलं, कारण पर्यटनाचा उद्योग असा आहे की ज्या पर्यटनातनं सर्वात जास्त रोजगार आपल्याला प्राप्त होतो। त्या आंबोऱ्यामध्ये माननीय आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात 300 कोटी रुपये आपण पर्यटनाकरता दिले आणि आता आपलं जे नागपूर आहे, भंडारा आहे, हे वन पर्यटनासोबत जल पर्यटनामध्ये देखील पहिल्या क्रमांकावर येणार आहे आणि मोठ्या प्रमाणात रोजगार हा त्या ठिकाणी निश्चितपणे प्राप्त होईल, हा मला विश्वास आहे। आज केवळ या ठिकाणी एवढंच नाही तर आपण रामटेक या मतदारसंघामध्ये आहोत। एकीकडे रामाचं मंदिर झालं तर आमच्या रामटेकचा विकास देखील आशिष बाबू झाला पाहिजे आणि म्हणून 150 कोटी रुपये गड मंदिराच्या विकासाकरता या ठिकाणी आपल्या सरकारने दिला आणि रामटेक महोत्सव हा दरवर्षी घेण्याचा निर्धार आम्ही केला। आता दरवर्षी रामटेक महोत्सव होईल आणि देशभरातले पर्यटक प्रभू श्रीरामांचं दर्शन देखील घेतील आणि रामटेक महोत्सव देखील करतील। आज आमच्या सुलेखा ताईंच्या नेतृत्वात एवढं मोठं ड्रॅगन पॅलेस टेम्पल त्या ठिकाणी तयार झालं। जगातले लोक ड्रॅगन पॅलेस टेम्पलला येतात, त्या ठिकाणी वेगवेगळ्या सोयी सुविधा झाल्या पाहिजेत, म्हणून नितीनजींच्या नेतृत्वामध्ये, बावनकुळेजींच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी 300 कोटी रुपयाचा आराखडा हा 2 टप्प्यामध्ये आपण मंजूर केला आणि अतिशय चांगलं अशा प्रकारचं ड्रॅगन पॅलेस टेम्पल आपण तयार करतोय। नागपूरच्या दीक्षाभूमीवर माननीय नितीनजींच्या नेतृत्वामध्ये आपण काम सुरू केलं, मला अतिशय आनंद आहे। आता आपल्या सरकारने 200 कोटी रुपये दीक्षाभूमीला दिले आणि त्या ठिकाणी देखील अत्याधुनिक अशा प्रकारच्या सोयी सुविधा या आपण तयार करतोय। मगाशी आठवले साहेब म्हणाले ते खरं आहे, हे जे काँग्रेसचे पोपट आहेत हे निवडणूक जवळ आली की यांचं सुरू होतं संविधान बदलणार। अरे पोपटांनो, लक्षात ठेवा, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान हे कोणीच बदलू शकत नाही। आणि बंधू भगिनींनो, या देशामध्ये नरेंद्र मोदी एक असे पंतप्रधान आहेत की ज्यांनी सांगितलं, मला गीता बायबल कुराण पेक्षा देखील देशाचं संविधान महत्वाचं आहे। आणि मोदीजींनी ज्यावेळी शपथ घेतली त्यावेळी त्या ठिकाणी पहिल्यांदा जाऊन संविधानाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर या ठिकाणी शपथ घेण्याचं काम केलं। माझा सवाल आहे काँग्रेसच्या लोकांना, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं, त्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणाचं ज्या ठिकाणी काम झालं त्या ठिकाणी एक स्मारक असावं एवढीच आंबेडकरी जनतेची इच्छा होती। किती संघर्ष झाला, आठवले साहेब तुम्ही किती वेळा जेलमध्ये गेलात, कवाळे साहेब जेलमध्ये गेले, सुलेखाताई जेलमध्ये गेल्या, पण 1 इंच जमीन देखील त्या ठिकाणी मिळाली नाही। ज्याप्रमाणे कौरवांनी पांडवांना सांगितलं होतं सुईच्या टोका इतकी जमीन देखील आम्ही तुम्हाला देणार नाही, तसंच त्यावेळेचं मनमोहन सिंगांचं काँग्रेसचं सरकार सांगायचं सुईच्या टोका एवढी जमीन देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाकरता मिळणार नाही। 2014 साली मोदीजी प्रधानमंत्री झाले, आठवले साहेब मी त्या ठिकाणी आपण होतात गेलो आणि मोदी साहेबांना विनंती केली, अरे ज्या व्यक्तीने संविधान दिलं, ज्यांनी जगण्याचा अधिकार दिला, त्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला इंचभर देखील जागा मिळत नाहीये। मोदीजींनी तात्काळ बोलवून सांगितलं,
3000 कोटीची जागा 3 दिवसामध्ये महाराष्ट्र सरकारला द्या आणि